हाय फ्रेंड्स, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा. तर फ्रेंड्स, आज आपण छान असे मौसूद तिळाचे लाडू पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. यासाठी मी या ठिकाणी 1 कप शेंगदाणा घेतलेला आहे. तो असा खमंग खरपूस भाजून घेतलेला आहे. त्यानंतर मी यामध्ये 1 कप तीळ घेतलेलं आहेत आणि ते तीळ व्यवस्थित भाजून घेणार आहे. छान असे खमंग तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. कच्चे तीळ असले ना तर त्याचा वेगळा वास येतो लाडवाला, त्यामुळे मस्त असे खमंग खरपूस तीळ भाजायचे. तीळ भाजल्यानंतर छान असा वास येतो त्याला आणि ते चटचट उडू लागतात. मग समजायचं की तीळ आपले व्यवस्थित भाजलेले आहेत. आता हे तीळ भाजल्यानंतर ते मी काढून घेत आहे. तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण कमी करू शकता. तुम्ही 1 कपाऐवजी अर्धा कप शेंगदाणे देखील घेऊ शकता. शेंगदाण्यामुळे तिळाचा उग्रपणा कमी येतो, म्हणून मी हे प्रमाण घेतलेलं आहे. आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर अशा पद्धतीनं मिक्सरमधून ओबडधोबड आपल्याला याची पूड करून घ्यायची आहे. पूड आपल्याला जाडसरच करायची आहे, कारण नंतर आपण पुन्हा हे बारीक करणार आहोत. ही जाडसर पूड मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे निम्मी. आता यामध्ये मी 1 कप चिरलेला गूळ टाकून घेणार आहे आणि पुन्हा एक घसरा मारून घेणार आहे. त्यानंतर उरलेल्या कुटात देखील गूळ टाकून त्याचा देखील व्यवस्थित मिक्सरला घसरा मारून घेणार आहे. तर अशा पद्धतीनं मी सर्व तीळ आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये गूळ टाकून व्यवस्थित ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. एकूण मी 1.25-2 कप गूळ वापरलेला आहे. तुम्ही जर गोड कमी खात असाल तर 1.5 कपच गूळ तुम्ही वापरायचा आहे. तर अशा पद्धतीनं हे मिश्रण झालेलं आहे. एकदा पुन्हा हे एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी 2-3 चमचे तूप देखील टाकलेलं आहे. तुपाशिवाय व्यवस्थित बाइंडिंग होत नाही. तुम्ही फक्त 2 चमचे तूप टाकलं तरी देखील चालेल. तूप टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये वेलची पूड टाकायची आहे. थंडीच्या दिवसात हे लाडू अवश्य करा, कारण हे लाडू अतिशय पौष्टिक असतात. तिळामध्ये उष्ण गुण असतो, त्यामुळे या दिवसात हे लाडू खाल्लेले फायदेशीर ठरतात. त्याचबरोबर मी यामध्ये शेंगदाणा आणि गूळ देखील टाकलेला आहे, त्यामुळं रक्तवाढीसाठी हे लाडू परफेक्ट आहेत आणि करायचा जास्त झंझट नाही. 15च मिनिटात हे लाडू तयार होतात. एकदम मौसूद होतात, तोंडात टाकताच विरघळतात, चवीला देखील अप्रतिम लागतात. तिळामुळे पचनक्रिया देखील सुधारते आणि तसं पण थंडीच्या दिवसात मुलांची खूप भूक होत असते, त्यांच्यासाठी हे लाडू परफेक्ट आहेत. डब्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर पाहू शकता किती छान मौसूद लाडू झालेला आहे. नक्की या पद्धतीनं करून पहा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत पाहत राहा आपला खवय्यांचा परिवार स्वादाविष्कार. धन्यवाद.